मीडियाने जेव्हा मराठा आंदोलकांना प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। तसेच जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत अशा प्रकारची भूमिकाही त्यांनी मांडली। नांदेड मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड। झोप लागली का? झोप आता अशी झोपली, काही सोय नाही, काही नाही। वाशीला आहे ना, इथून 4 किलोमीटर खायला कोटच काही ठेवलं नाही। फडणवीसनं सगळं बंद करून टाकलेलं आहे। मग जेवणाचं काय? वडापाव खाऊन झोपी गेले। आता काय करा? किती दिवस राहायचे? जोपर्यंत आरक्षण भेटणार आहे जायचंच नाही। हाल होणार? काही झालं तरी आम्ही जागा सोडणारच नाही, मुंबई सोडणार नाही। आता मुंबई जाम करणार हा ट्रॅफिक। झोप लागली का? आरामात झोप लागली, मात्र आता तसंच पोटात काही नाही, तसंच झोपायचं। झोप लागायली, आरक्षण मिळवायचे 100%। आदरणीय मनोज जरांगे पाटलाचे हात बळकट करूनच जाईल। त्याने एक आवाज दिला, आम्ही सगळे इथं आले। आणि जोपर्यंत जरांगे पाटील आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही इंच मागे हटणार नाही। किती तकलीफ देऊ, किती गव्हर्नमेंटनं काही करू आम्हाला, पण आम्ही मुंबई सोडणार नाही। वाशीला का नाही? आराम झाला असा थोडा? आराम वाशीला आराम झाला असा? वाशी यायला उद्या म्हणजे लवकर येता येत नाही ना, वाशीहून ट्रॅफिक जाम असल्यामुळं। जाता येणार नाही काही, पण इथं थोडे हाल होत आहेत ना। किती हाल हो साहेब, मात्र आम्ही मुंबई सोडणार नाही। आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। या फडणवीसना किती नखरे करू द्या, फक्त आमचा एकच पाटील वाली आहे त्याला। जोपर्यंत पाटील आम्हाला सांगतील तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। म्हणजे काय निघणार आझाद मैदानला? हा जाऊ ना, आता आझाद मैदानावर जाणार फ्रेश होऊन बाहेर। आज 8 वाजल्यापासून आम्ही आझाद मैदानावर 5 वाजेपर्यंत बसणार। बरं, आज तुम्ही कुठून आले? जालना। जालना। हा, किती दिवस मुक्काम आहे आता? आम्ही आलेलो इथं 27 तारखेला। इथं दिवस राहतात अजून? मुक्काम किती दिवस? आम्ही किराणा आणलेला आहे सर, 8 दिवसाचा किराणा आणलेला आहे। आम्ही 8 दिवसाचा किराणा आणलेला आहे।